विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। सध्या या मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार आहेत। मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। आम्ही यासाठी काम केलं असेल तर आता त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन पानसे यांनी केलं आहे। मी तुमच्यासमोर आता इथे जाहीर करतो मनसेचा उमेदवार म्हणून की आमचा जाहीरनामा नसेल, आमचा वचननामा नसेल, लवकरच आम्ही पूर्ण कोकण पदवीधरमध्ये रोजगारनामा आम्ही आमचा जाहीर करू। पदवीधरांचे प्रश्न नेमके काय असतात हे मला पूर्णतः माहिती आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांचा माझा सखोल अभ्यास आहे आणि राजसाहेबांनी दिलेल्या संधीचं आम्ही निश्चितपणे सोनं करू आणि विजयी होऊ हे निश्चित आहे। कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह मुंबई पदवीधर मतदारसंघ तसंच नाशिक विभाग आणि मुंबई विभाग शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलैला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। आणि यानंतरच्या बातम्या